मुंबईत कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण लागले। या कुटुंबाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय, ज्यामुळे आता हे प्रकरण संशयास्पद वाटतंय। नक्की काय घडलं सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। मुंबईच्या पायधुनी परिसरात डोकाडी या कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाला होता। प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीत डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून त्यांचेही पाय हादरले आहेत। मृतांचे मेंदू, हृदय आणि आतडी चक्क हिरवट पडल्याचं समोर आले। तज्ञांच्या मते ही सामान्य अन्न विषबाधा नसून एखाद्या तीव्र विषारी घटकाचा परिणाम असू शकतो। धक्कादायक म्हणजे कुटुंब प्रमुख अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन आढळल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एफडीएने घरातून बिर्याणी, कलिंगड आणि पाण्यासह 11 नमुने जप्त केले आहेत। पोलिसांनी मृतांचे मोबाईल आणि बँक व्यवहारही तपासायला सुरुवात केली आहे। 25 एप्रिलला कलिंगड खाल्ल्यानंतर अवघ्या काही तासात 2 मुली आणि पालकांचा मृत्यू झाला होता। ही साधी दुर्घटना आहे की घातपात? या हिरवट पडलेल्या अवयवांचं रहस्य काय? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।